माज बघा किती वाढलाय. तर माज उतरवल्याशिवाय का नाही मी आज शांत बसणार. मला कुठं पण खेचायचं असेल का नाही मी खेचल्यावर शांत बसणार. त्यांना दाखवतो मराठी माणसात किती दम आणि किती काय असतंय. हा किस्सा ज्याच्यासोबत घडलाय त्या महाराष्ट्र सैनिकांनी मला फेसबुकवर हा व्हिडिओ पाठवला आणि सांगितलं दादा हा व्हिडिओ व्हायरल करता येईल का. मी म्हटलं का नाही करता येणार. जर का मराठी माणसावर अन्याय होत असेल तर तो कुठलाही व्हिडिओ असेल तुम्ही मला पाठवा, मी तो व्हायरल करणार आणि मी तो टाकणार. व्हायरल करण्याचं काम आपल्या या मराठी माणसांचं आहे. मी सांगत आलो सातत्यानं आज हा व्हिडिओ पण व्हायरल करायचा आहे. त्या माणसाला शोधलं गेलं पाहिजे, त्या माणसाला जाब विचारला गेला पाहिजे. हा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे. तो संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत पोहोचवा. ह्याला सोडलं नाही पाहिजे. हा पूर्ण व्हिडिओ बघा काय झालंय त्याच्यात. हे बघा माझं नाव सनी रमेश चव्हाण. मी सकाळी नालासोपाऱ्यावरून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून चढत होतो. तर एक माणूस हा नाही ना, हे बघा तोंड लपवतोय. हा माणूस आहे. मला चढताना मला एक पहिल्यांदा सांगितलं बाबा धक्का देऊ नको. तर हा माणूस काय म्हणतोय ट्रेन आहे धक्का लागणार आहे. पण मला सांगा ट्रेन धक्का लागल्यावरती समजतं का धक्काबुक्की केल्यावरती समजतं. पहिली गोष्ट. आणि हा याचा काका आहे. काय नाव तुमचं नाव सांग. नाव सांग. हे बघा यांचा माज बघा. आणि व्हिडिओ ही अशी बोलतात. व्हिडिओ नसताना ही कशी बोलत असतील याचा तुम्ही संदर्भ जोडू शकता. मला हे सांगा हा नाव का नाही सांगा. त्याच्यात दम आहे ना. यानं मला पहिल्यांदा शिवी दिली मग मी याला ढकललं. माझं काय चुकलं कमेंट मध्ये तुम्ही सांगा. मी तुम्हाला बाकीच्या जे सविस्तर माहिती आहे की नाही ते मी तुम्हाला कॅप्शन मध्ये सविस्तर लिहितो. समजलं. आणि याला एवढा व्हायरल करा का नाही. हा ब्रॉनन बॉटप म्हणतो मी ठाण्यात आहे. ठाण्यातला ब्रॉनन बॉटप राहतोय. नालासोपारामध्ये चढतोय आणि म्हणतोय मला मराठी येत नाही. बोल मला मराठी येत नाही. हे बघ मराठी येत नाही बोलतोय. का नाही येत तुला मराठी बाबा. मराठी का नाही येत याचं मला उत्तर दे. मराठी काय येत ना उत्तर दे. माझ्या कोणला हात लावायचं नाही. कोणला व्हिडिओ मला मराठी डोंट टच मी प्लीज. हात लावायचा नाही मला. चल तुला जे काय सांगायचं तुम्हाला मराठी काय येत नाही ते सांग. मराठी यायचं महाराष्ट्रात राहतो तर चल बोल. बोल. हे बघ मराठी तर महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी येत नाही. मराठी येत नाही असं बोलतात ते. आणि येऊन इथं दादागिरी करतात. याची दादागिरी बघा तुम्ही. मराठी यायलाच पाहिजे. मराठी महाराष्ट्रात राहतोय तर यायलाच पाहिजे. हा आमचा लिगली अधिकार आहे. मराठी इथं येतोय तर इथं बोलायचं मराठी. चालेल. आता तू का नाही मला नाव सांग तुझं. बघू याच्यात दम असेल ना तर हा नाव सांगेल तुम्हाला. बघा चल नाव सांग. नाव सांग. हिची भाषा बघा. हिची भाषा बघा. बघा तुम्ही हिची भाषा. तू पण सांगणार आहे. मागाशी धक्का देत होता. हाच माणूस मला मागाशी धक्का देत होता. विनाकारण धक्का कोण देत. ट्रेन मध्ये धक्का लागतो हे मला सगळं समजतं. ट्रेन मध्ये धक्का कोण मारतंय. ह्यांचा माज बघा किती वाढलाय. ह्यांचा माज उतरवल्याशिवाय का नाही मी आज शांत बसणार नाही. मला कुठं पण खेचायचं असेल का नाही मी खेचल्यावर शांत बसणार. यांना दाखवतो मराठी माणसात किती दम आणि किती काय असतंय ते. तुझं नाव सांग रे. आवाज खाली कर. इथं आवाज आमचा मराठी माणसांचा आवाज महाराष्ट्रात कमी होणार नाही. याच्यात दम असेल ना तर एका बापाचा असेल तर नाव सांगेल. नाव सांग. हे बघा यांचा दम बघा. नाही नाव बघा. 2 वेळा बोललं धक्का मारू नका तर यानं मला धक्का मारला. महामध्ये तुझं नाव सांग. तुझं नाव सांग. इथं व्हिडिओ पोलिसांना पाठवतो. हे बघ सगळ्या फीडला जर नाही व्हिडिओ केला तुला उद्या व्हायरल केला का नाही तर नाव नाही सांगणार. माझं नाव सनी चव्हाण आहे. आणि मी चढत होतो आता नालासोपारा स्टेशन वरून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून. तर एक माणूस मला धक्का मारत होता. त्याला मी 2 वेळा सांगितलं की बाबा धक्का नको मारू. पहिल्यांदा नीट सांगितलं. शिवी दिली त्यांनी मग हात उचललाय. शिवी दिली मला येणं आणि मग मी याच्यावरती हात उचलला म्हणजे ढक्कलला. हात उचला पण यांना रट्ट बसल्याशिवाय इंची अक्कल थाऱ्यावरती येणार नाही. याला मराठी दणका दाखवल्याशिवाय का नाही मी शांत बसणार नाही. बघू कुणाच्यात हिंमत असेल तर बघा. तुझं नाव सांग. आता ह्याच्यात दम असेल ना तर हा नाव सांगणार आहे तुम्हाला मित्रांनो. नाव सांगणार आहे.